तर हंबरडा मोर्चावर आशिष शेलार यांनी सुद्धा निशाणा साधलाय। स्वतःची पापं आठवा असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। स्वतःवरच आसूड उगवण्यापलीकडे काहीही शिल्लक उरणार नाही, हंबरडा राखून ठेवा, पालिकेतील पराभवानंतर कामी येईल, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे। तर आशिष शेलार यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात। हंबरडा फोडण्यापेक्षा स्वतःवरच आसूड ओढला असता तर बरं झालं असतं। उद्धवजी कोकणात 3 चक्रीवादळं आली, ती मदत आम्ही दिली, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। तुम्ही कर्जमाफी अर्धवट केली, ती आम्ही पूर्ण केली। बांधावर 50,000ची घोषणा केली, हाती 1 ते 2 रुपयांचे चेक दिले। सत्तेत असताना ज्यांनी गावात शेतकरी मारला आणि कोरोनामध्ये सामान्य मुंबईकर। स्वतःची पापं आठवा, स्वतःवरच आसूड ओढण्यापलीकडे तुमच्याकडे काहीही उरणार नाही। हंबरडा राखून ठेवा, तो छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर तुमच्या मदतीला असेल, अशी टीका ठाकरेंवर शेलारांनी केली आहे।